नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण आपल्या रोजच्या वापरात उपयोगी पडणारे घरगुती रामबाण उपाय बघणार आहोत। खोकला असेल तर झोपताना कोमट दुधात हळद घालून प्यायल्याने खोकला कमी होतो। सर्दी झाली असेल तर झोपताना गरम पाण्याचा वाफारा घ्या, त्याने छाती शेका, त्यामुळे छातीतील कफ मोकळा होऊन बाहेर पडतो। हृदय मजबूत होण्यासाठी रोज सकाळी नियमितपणे लसणाची एक पाकळी खावी, त्यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात। त्वचा जळाली असेल तर कच्चा बटाटा बारीक करून त्याचा रस काढून तो जळालेल्या जागेवर लावल्याने लगेच आराम मिळतो। याशिवाय चिंचेची साल जाळून त्याचं बारीक चूर्ण करून ते चूर्ण गाईच्या तुपात मिसळून जळलेल्या जागेवर जर लावलं तरी देखील आराम मिळतो। कानदुखीसाठी कांदा बारीक करून त्याचा रस कापडाने गाळून घ्या, तो रस गरम करून कानात 4 थेंब टाकल्यानंतर कानदुखी लगेच कमी होते। अनेकदा नाकातील हाड वाढल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो, अशा वेळेस 5 रिठा, 1 चमचा सुंठ पावडर, 3 कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळायचं, त्यानंतर हे पाणी वस्त्रगाळ करून घ्यायचं। कोमट झाल्यानंतर एका काचेच्या स्वच्छ बाटलीत भरून ठेवायचं। रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे 2-2 थेंब सोडावेत। सलग 10 दिवस जर हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड पूर्ववत होण्यास मदत होते। अनेकदा डोळे दुखणे, सलग मोबाईलच्या वापरामुळे दृष्टी कमी होते, अशा वेळेस विड्याची पानं मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून स्वच्छ हाताने चुरगळायचे आणि त्या रसाचा 1-1 थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडायचा। रोज हा प्रयोग केला तर दृष्टी चांगली राहते, तसेच चष्मा देखील लागत नाही। त्याचप्रमाणे मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग देखील होत नाही। केस गळती होत असल्यास खोबरेल तेल एक रामबाण उपाय आहे। त्यासाठी खोबरेल तेलात तुळशीची 2 पानं, जास्वंदाच्या झाडाची 2 पानं, 1 चमचा ब्राह्मी पावडर, 1 चमचा आवळा पावडर आणि मधमाशाच्या पोळ्याचा मेण 15 ते 20 ग्रॅम एकत्र करून मंद आचेवर शिजवायचं। त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर ते गाळून घ्यायचं। या तेलाने रोज रात्री 10 मिनिट केसाच्या मुळांना मालिश करायची। सुरुवातीला सलग 8 दिवस हा प्रयोग रोज करायचा। स्त्रियांनी पुढील 2 महिन्यापर्यंत आठवड्यातून 2दा हा प्रयोग करावा। पुरुषांनी रोज करायला काहीच हरकत नाही। स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी, यामुळे केस गळती थांबते। सध्याच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्लिम राहायचं असतं, मात्र वाढलेलं वजन कमी कसं करावं हा प्रश्न पडतो। ताजं ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकायचं आणि 1 लिटर ताकात 1 लिटर पाणी घालायचं। समप्रमाणात हे ताक 1 दिवसात रोज प्यायचं, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते। कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास कांदा किसून त्याचा रस काढावा। हा रस कापडातून गाळून घ्यावा आणि 1 मोठा चमचा भरून प्यावा। त्यानंतर अर्ध्या मिनिटांनी गरम पाणी प्यावं, यामुळे 10 मिनिटात सर्व कफ निघून जातो, तसंच श्वास मोकळा होतो आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि दम देखील लागत नाही। 1 बादली कोमट पाण्यात लिंबू पिळून त्या पाण्यामध्ये आंघोळ केली तर त्वचा मुलायम आणि चमकदार होते। हिरड्यांमधून रक्त येत असल्यास लिंबाचा रस चोळल्यास रक्त येणं बंद होतं। दररोज थंड पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिल्यास गॅसेसचा त्रास दूर होतो। रात्री झोपण्यापूर्वी डोळे थंड पाण्याने धुवा आणि मग झोपा। असं केल्यामुळे तुमचे डोळे कमजोर होणार नाही। रोज भाजलेले हरभरे खाल्ल्यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो। जर तुम्हाला सदैव तरुण राहायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, कारण ज्याला राग येतो त्याला म्हातारपण देखील लवकर येते। जर तुम्हाला श्वास घेण्यास किंवा ॲलर्जी असेल तर त्यावर आल्याचा चहा खूप चांगल्या प्रकारे काम करतो। मुठभर पुदिन्याची पानं 1 लिटर पाण्यात उकळून दिवसातून 3 वेळा घ्यावे, त्यामुळे पोटातील जळजळ शांत होते। जर तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर ठेवायचा असेल तर दररोज मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घ्या आणि काही वेळ फिरा। दुधात बदाम, मनुका आणि केळी मिसळून खाल्ल्याने शक्ती मिळेल आणि कमजोरी दूर होईल।
अंजीर खाल्ल्याने मेंदूची कमजोरी दूर होते. अंजीर खाल्ल्याने मेंदूची कमजोरी दूर होते. छोटी वेलची खाणाऱ्या व्यक्तीचा मणका कधीच कमजोर होत नाही. कच्च्या डाळिंबाचं पाणी जर केसांना लावलं तर केस वाढू लागतात. रिकाम्या पोटी बटाटा खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. कच्च्या भाज्या खाल्ल्यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य वाढतं. जर हात जळले असतील तर ताबडतोब त्यावर मोहरीचं तेल लावा किंवा खोबरेल तेल देखील लावू शकता. तुम्हाला त्या ठिकाणी फोड येणार नाही. आंघोळीपूर्वी केसांना तेलाने मसाज करा. केसांची मुळे मजबूत होतील. ज्या महिला बसून झाडू मारतात त्यांना पाठदुखीचा त्रास कधीच होत नाही. दातदुखीसाठी हळद आणि खडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून दिवसातून 2दा ब्रश केल्यामुळे दातदुखी कमी होते. कानात मुरूम असल्यास मोहरीच्या तेलात लसूण शिजवून त्या तेलाचे 2 थेंब सकाळ दुपार संध्याकाळ टाकल्याने कानातले मुरूम गळतात किंवा बरे होतात आणि वेदना देखील कमी होतात. लठ्ठपणा दूर करा. 1 ग्लास पाण्यामध्ये 1 लिंबाचा रस रोज रिकाम्या पोटी प्यायल्याने लठ्ठपणा दूर होतो. हे सतत 3 महिने करा. बऱ्याच जणांना 12ही महिने सर्दी असते तर काहींना थंड खाल्ल्यानंतर सर्दीचा त्रास होतो. अशा वेळेस दोन्ही हाताचे अंगठे मुठीत ठेवून त्या मुठी विरुद्ध हाताच्या काखेमध्ये 2 मिनिटं दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो. सफेद कांद्याचा रस केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते. लाकडी कंगवा जर वापरला तर केस कमी तुटतात आणि मजबूत होतात. तर ह्या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा. आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.